नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फेब्रुवारी या महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये लागवड करण्यासाठी टॉपचे 5 पिकं सांगणार आहे की ज्याला मार्चमध्ये एप्रिलमध्ये चांगल्या प्रकारे भाव मिळेल. म्हणजेच हे पिकं तुम्हाला 60 ते 65 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतील असे पिकं मी सांगणार आहे. तर चला आपण जाणून घेऊयात की ते नेमके कोणते पिकं आहेत, त्याचबरोबर ते पीक आहे तर त्यांची व्हरायटी कोणती निवडली पाहिजे, ही सर्व संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत, जी ही नवनवीन माहिती आहे ही तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. तर शेतकरी बांधवांनो, फेब्रुवारी या महिन्यामध्ये लागवड करण्यासाठी पहिलं पीक म्हणजे कलिंगड. तर कलिंगड हे पीक तुम्ही लावू शकता. खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये या पिकाला भाव मिळतात. तर याची लागवड करत असताना तुम्ही मॅक्स ही व्हरायटी वापरू शकता किंवा शुगर किंग असेल, मेलोडी असेल, बाहुबली असेल किंवा रनर असेल. या 5 व्हरायटीपैकी तुम्ही कोणती एक व्हरायटीची लागवड करू शकता. तर आता लागवड करत असताना तुम्हाला याचं अंतर हे 5x1 ठेवू शकता तुम्ही किंवा 6x1 ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही या पिकाची लागवड करू शकता. लागवड करत असताना तुम्ही झिगझॅग पद्धतीने करू शकता किंवा सरळ पद्धतीने करू शकता. आणि याबद्दल जर तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती हवी असेल, ड्रिंचिंग वगैरे कोणती केली पाहिजे, तर तोही व्हिडिओ आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती उपलब्ध आहे. तोही व्हिडिओ तुम्ही चेक करा. सुरुवातीपासून मी संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर कलिंगड या पिकाचा कालावधी जर बघितला तर 60 ते 65 दिवसांचा आहे. यानंतरनं शेतकरी बांधवांनो, फेब्रुवारी या महिन्यामध्ये लागवड करण्यासाठी दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे मिरची. तर मिरची या पिकाला मार्केटमध्ये 12ही महिने चांगल्या प्रकारे मागणी असते. मिरचीचे तर खूप सारे प्रकार आहेत. सगळ्याच प्रकारच्या मिरच्यांना चांगल्या प्रकारे बाजारामध्ये मागणी असते. तर मिरचीची लागवड करत असताना तुम्ही मिरचीची व्हरायटी 786 घेऊ शकता किंवा 2121 घेऊ शकता किंवा बलराम घेऊ शकता किंवा सोनल घेऊ शकता. त्याचबरोबर आणखी व्हरायटी म्हणजे अंकुर, 930, शिमला मिरची, यापैकी तुम्ही कोणत्याही एका व्हरायटीची लागवड ही करू शकता. तर मिरचीची लागवड करत असताना 2 रोपांमधलं अंतर हे तुम्हाला 4.5x1.5 फूट किंवा 4.5x1 फूट किंवा 4.5x2 फूट अशा पद्धतीने तुम्ही या मिरच्यांमधलं अंतर हे ठेवू शकता. ते व्हरायटीवर डिपेंड आहे की तुम्ही कोणती व्हरायटी सिलेक्ट ही केलेली आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, 3ऱ्या क्रमांकाचं जे पीक आहे फेब्रुवारीमध्ये लागवड करण्यासाठी, तर ते म्हणजे गवार. तर गवार या पिकाला 12ही महिने मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे मागणी असते आणि भाव तर खूप चांगल्या प्रकारे मिळतात. तर गवार या पिकाची लागवड करत असताना तुम्ही नीलम 61, मंगलम 45, सरपंच सीडची 201 ही व्हरायटीची लागवड तुम्ही करू शकता. खूप चांगल्या प्रकारे ह्या तिन्ही व्हरायटी आहेत. डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी आहेत. लवकरात लवकर कोणत्याही रोगांना या व्हरायटी बळी ह्या पडत नाहीत. तर गवार या पिकाची लागवड तुम्ही 100% करा. खूप चांगल्या प्रकारे भाव तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर 4थ्या क्रमांकाचं जे पीक आहे ते म्हणजे भेंडी. तर भेंडीलाही चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये मागणी असते उन्हाळ्यामध्ये. तर भेंडीची व्हरायटी नेमकी कोणती निवडली पाहिजे याबद्दलची ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. तर त्यामध्ये चांगल्या व्हरायटी म्हणजे लावण्या, रीटा, सरपंच सीड्स या कंपनीची SOK 160. तर यापैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी निवडू शकता आणि लागवड ही करू शकता. तर ही व्हरायटीची लागवड तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये करू शकता. एकदम भारी व्हरायटी आहे. डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी आहे. लवकरात लवकर कोणत्याही रोगांना ही व्हरायटी बळी पडत नाही. यापैकी कोणती एक व्हरायटी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, 5व्या क्रमांकाचं जे पीक आहे ते म्हणजे वाटाणा. तर आता 26 जानेवारीला भरपूर शेतकरी वाटाणा या पिकाची पेरणी करतात, कारण मार्च एप्रिलमध्ये खूप चांगल्या प्रकारे वाटाणा या पिकाला भाव हे मिळतात. तर तुम्ही वाटाणा या पिकाचीही लागवड करू शकता. तर वाटाणा या पिकाचं शेड्यूल आपण सुरुवातीपासून कसं मॅनेज केलं पाहिजे, कोणते खतं दिले पाहिजेत, याबद्दलची सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर ऑलरेडी मी आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सुरुवातीपासून नियोजन नेमकी आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर नक्की जाऊन तुम्ही तोही व्हिडिओ
चेक करा. तर या 5 पिकांपैकी तुम्ही कोणतीही एक पीक घेऊ शकता आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड करण्यासाठी. जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारे पाणी असेल तर तुम्ही 2 ते 3 पिकं यामधले घेऊ शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. तर चला, आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते.